मला सांगा जी आपली त्याची आता किंमत कुणी काय काय माहीत नाही, पण जी काही त्या भागातली जमीन, ज्या भागात गोपीनाथरावचं राहतं गाव आहे, एवढी सोडून देऊ शकते, त्यांची कशाला जमीन बळकं? हे नीच वृत्तीची माणसं आहेत. जिवंत असताना गोपीनाथरावचा काय काय उपभोग घेतला यांनी, कशाला बोलायचं? त्यांच्याकडून काय काय फायदे करून घेतले आणि यांना कोणी सांगितलं होतं असा आगाऊपणा करण्यासाठी? म्हणून मी सांगितलं ना की माझा माझा आणि माझ्या परिवाराचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे मला याच्यावर फार वक्तव्य करायचं नाही. त्याच्यामुळे मला याच्यावर फार प्रश्न विचारू नका. मला ज्या व्यक्तीचा मी संबंधच तोडून दिलेले आहेत. आता एवढ्यात का पहिल्यापासूनच? नाही, त्यांनी जे परवा वाक्य केलं त्याच्यानंतर स्वर्गीय प्रमोदजी विषयी जे घाणेरडं वाक्य केलं त्याच्यानंतर नसता मी परिवाराच्या विरुद्ध जाऊन यांच्या बाजूने नेहमी उभं राहिलोय. उस्मानाबादची प्रॉपर्टी जर प्रकाश महाजन नसली असती तर यांना कोणी पाऊल सुद्धा ठेवू दिलं नसतं तिथे. आणि माझ्या दिवंगत आई वडिलांच्या समोर मी सांगतो की मी त्यांचा पूर्ण हक्क त्यांना मिळवून दिला. काय माझा संबंध नव्हता, आमचं काही एकत्र कुटुंब नव्हतं, पण या व्यक्तीने माझ्यावर गेली 10 वर्ष दिवाणी दावे लावले. वयाच्या 70व्या वर्षी म्हणजे 5 वर्षाखाली त्यांनी माझ्यावर खाजगी फौजदारी केली. तुम्ही काल तारखेला गेले होते. खाजगी फौजदारी केली. यांनी एक गुंड पाळला होता योगेश पिंपळे नावाचा, त्याच्याकडून मला शिवीगाळ करायला लावली. नंतर त्या योगेशला पश्चाताप झाला, त्यांनी माझी माफी मागितली. त्या योगेशच्या संसारात म्हणजे योगेश पिंपळेच्या संसारात सुद्धा यांनी माती कालवली, त्याचा घटस्फोट केला. ह्या अशा वृत्तीची ही स्त्री आहे. मला फार बोलायला लावू नका, माझा संयम नाही राहणार. त्याच्यामुळं मला काही बोलण्याची म्हणजे तुमच्यावर खटला दाखल करायचा, त्यांच्यावर आरोप करायचे, बाकीच्या लोकांना गोवायचं, म्हणजे त्यांना इतकं सगळ्यांबद्दल माझ्या मोठ्या बहिणीवर, माझ्या मोठ्या बहिणीवर, माझ्या धाकट्या बहिणीवर, पंकजावर कुणावर खटले दाखल नाहीत केले त्यांनी. सगळ्यांसोबत असं कसं? हे असंच आहे ना, विश्वासाने आपण घेतलेली मेहण्याच्या नावाची जमीन 4 कोटी रुपये त्यांनी परळीहून नेले. तोच पैसा आमच्या फॅमिलीची बदनामी करायला वापरतात. म्हणून मी काय म्हणलं, खाल्लेल्या अन्नाला जनावर सुद्धा जागतं, हे जनावराच्या पलीकडे. त्याच्यामुळे तुम्ही मला फार विचारून माझी मनस्थिती खराब करू नका. मला एवढंच याच्यावर सांगायचं. आत्ता बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये धनंजय आपले मंत्री छगन भुजबळ बोलताना असं म्हणाले की गोपीनाथ मुंडेचा वारस म्हणून धनंजय मुंडेंपुढे काम केलं पाहिजे. हे पहा, मला एक सांगा की छगन भुजबळ गोपीनाथरावचा वारसा कसा ठरवू शकतात? म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे वंश परंपरेने सुद्धा गोपीनाथरावनं मला आठवते की त्यांची शेवटची सभा भगवानगडावर झाली होती. ते मंत्री झाल्यावर दर्शनाला आले होते आणि त्यांनी सांगितलं की मला तिथून दिल्ली दिसते आणि पंकजा दिसते. आणि गोपीनाथरावच्या घरात निष्फळ झाल्यानंतर हे साधारण 2008-9लाच पंकजा वारस आहे हे गोपीनाथरावने सर्वस्व जाहीर केलं होतं. गोपीनाथरावला मानणारा त्यांचा समाज, त्यांचा ओबीसी वर्ग, या सगळ्यांनी सुद्धा पंकजाला त्यांचा वारस मान्य केलं. तर मग भुजबळाला अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचं काय कारण आहे? भुजबळाला एवढंच वारस डिक्लेअर करण्याची हौस आहे तर त्यांनी वारस डिक्लेअर करावा. समीर का पंकज, काही गरज नव्हती त्यांना ते वक्तव्य करायचे. बरं, पंकजाने नेहमी त्यांच्याकडे आदरानेच पाहिलेलं आहे. मला वाटतं धनंजय मुंडे कधी भुजबळाला जेलमध्ये भेटायला नाही गेले, पंकजा गेली होती.